बारीक चिरून घेतलेला कोबी आणि त्यामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करून तरी बघा. कोबी बारीक चिरून घ्यायचा आणि हे बघा ज्वारीचं पीठ जर मिक्स केलं तर कोणता बरं पदार्थ बनत असेल. चविष्ट, टेस्टी आणि खुसखुशीत खमंग चवीचा पदार्थ आज आपण बनवतोय. आता काय करते, या भांड्यात जर पीठ मिक्स करायचं तर करता येणार नाही, कारण भांडं लहान आहे आणि भरपूर असं कोबी कट करून घेतलेलं आहे. साधारणतः 3 वाट्या कोबी बारीक कट करून घेतलेला आहे. किसून न घेता कट करूनच घ्यायचा, त्यामुळे बनवलेल्या पदार्थाला चव खूप छान लागते. जेवढा होता होईल एवढा बारीक कट करून घ्यायचा. 3 वाट्या बारीक कट केलेला कोबी, तर त्यासाठी 3 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे. प्रमाण घेत असताना सम प्रमाणातच घ्या आणि मी बनवलेल्या प्रमाणानुसार पदार्थ बनवून तरी बघा. चव खरंच छान लागते आणि याच पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. कोथिंबीर भरपूर घाला. माझ्याकडे जेवढी होती ना तेवढी कोथिंबीर बारीक कट करून घातली. भरपूर असा लसूण घातला. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घातलेल्या आहेत. हळद घातली, थोडेसे तीळ घातलेले आहेत, थोडासा ओवा आणि इथे हिरव्या मिरचीचा ठेचा घालण्याऐवजी मी लाल तिखट वापरते. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता 1 चमचा त्यामध्ये धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड घालायचे आहे आणि थोडासा हिंग घालायचा. हिंग घातल्यामुळे चव खूप छान लागते, त्यामुळे हिंग थोडासा घालायचाच. मी 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड घातले आणि आता यामध्ये थोडासा हिंग घातला बघा. फक्त ज्वारीचं पीठ वापरून आपण थालीपीठ बनवतोय. चवीला छान लागतात. थापताना थोडंसं काळजीपूर्वक थापले बनवलेले खुसखुशीत खमंग चवीचे बनतात. तुम्हाला आवडत असेल तर गव्हाचं पीठ वापरू शकता, परंतु गव्हाचं पीठ वापरले की थोडेसे मऊ पडतात, म्हणून ज्वारीचं पीठ वापरूनच बनवते बघा. छान होतात. हे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेते आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे बघा. लागेल एवढं पाणी त्यामध्ये घालायचं आणि एकत्रित भिजवून घ्यायचं. धपाट्यासाठी जसं पीठ भिजवून घेतो ना तसं सैलसर भिजवून घ्यायचं आहे. आणि काय आता ज्वारीचं पीठ वापरतोय ना त्यामुळे थोडंसं तुम्हाला ते वसवशीत दिसेल किंवा मळताना वसवशीत असं वाटत असेल, कारण चिकटपणासाठी गव्हाचं पीठ वापरलं जातं, परंतु आपण गव्हाचं पीठ वापरलेलंच नाही, ज्वारीच्या पिठातच बनवतोय, त्यामुळे थोडं वसवशीत पीठ होतं. थापताना काळजीपूर्वक थापवायचे. छान असे बनतात, चवीला पण छान लागतात. आता हेल्दी पदार्थामध्ये ऑप्शन म्हणून ज्वारीचं पीठ वापरते. तुमच्याकडे मल्टीग्रेन आटा असेल तर तो वापरा किंवा भाजणी असेल तरी ती वापरू शकता. परंतु नुसतं ज्वारीचं पीठ वापरून जर कधी बनवले नसतील ना तर नक्की बनवून बघा. चव थोडीशी वेगळी लागते, छान लागते आणि तुम्हाला नक्की आवडतील या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर. थोडं थोडं पाणी घालून पिठाचा छान असा गोळा बनवून घेते. पीठ भिजवून तयार आहे आणि आता लगेच बनवायला घ्यायची, काही थांबायची गरज नाही. सकाळची घाई गडबड, मुलांचा डब्बा किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता. एक सुती कपडा ओला करून घेतलेला आहे, त्यावरती थोडासा पाण्याचा फिरवून घेतला म्हणजे कपड्याला हे थालीपीठ आहे ते चिकटणार नाही. आणि थोडासा मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेतला, पुन्हा पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने थापून घ्यायचं. पटकन थापता येतात कारण चिकटपणा कमी असतो. आणि तुम्हाला अशी जर जमत नसतील तर तुम्ही तव्यावरती पण डायरेक्ट थापलं तरी चालेल. हे बघा, मला कपड्यावरती छान जमतात म्हणून मी कपडा वापरते. आणि अशी नाही जमली तर तुम्ही तव्यामध्ये पण थापून तशीही बनवू शकता. वरून थोडेसे तीळ लावले तरी चालेल, आवडत असतील तर तीळ लावायचं. अशा पद्धतीने पसरून घ्यायचं. जेवढी होतील तेवढी पातळ थापून घ्यायची. आता कोबी घातल्यामुळे जास्त पातळ होत नाहीत, पण जमतील एवढी करून घ्यायची. तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि या गरम तव्यामध्ये छान आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा. ज्यांना आवडतात ना त्यांनी वरून तीळ लावा. छान खरपूस असे चवीचे लागतात बघा. जेवढं होईल तेवढं पसरून घेतलेलं आहे बघा. छान असं पातळ थापून घ्यायचे, त्यामुळे खरपूस भाजले जातात आणि दह्यासोबत हे खूप छान लागतात. अशा पद्धतीने तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कपडा अलगद उचलून ना हे थालीपीठ यामध्ये आपल्याला तव्यामध्ये टाकायचं आहे बघा. तेल पुसून घेते कारण नॉनस्टिकचा तवा असेल तर ते तव्याला चिटकत नाही आणि अशा तव्याला पहिलं जे बनवतो आपण ते थोडंसं चिकटतं, त्यामुळे तेल लावून घेतलं आणि कपडा अलगद उचलून ना बघा अशा पद्धतीने आपल्याला तव्यामध्ये हे थालीपीठ टाकून घ्यायचं. वरून थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे कपडा अलगद साईडला होतो आणि बोटाने थोडीशी छिद्र पाडली की त्यामध्ये आपल्याला तेल सोडून छान खरपूस भाजता येतात.
झाकण ठेवून अगदी 1 मिनिटाची वाफ द्यायची. एका बाजूने भाजलं की त्याची बाजू पलटायची. झाकण काढूया आणि एका बाजूने बघा छान अशी वाफ बसलेली आहे. वरून थोडंसं तेल सोडून ना त्याची बाजू आपल्याला पलटून घ्यायची. पहिल्यांदाच बनवत असताना थोडंसं चिकटतात, पुन्हा चिटकत नाहीत बघा तव्याला. अलगद असं आपल्याला त्याची बाजू पलटून घ्यायची आहे बघा, कारण तुटतात. हे ज्वारीची बनवत असताना थोडीशी चिकटपणा कमी असल्यामुळे तुटू नये म्हणून अलगद आपल्याला ते पलटून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने तेल सोडून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. चिरून घातलेला कोबी आहे ना, त्यामुळे तो खरपूस असा भाजला जातो. त्यामुळे आपण जे थालीपीठ बनवतो ना ते चवीला छान लागतात मैत्रिणी. आणि किसून घातल्यानंतर त्याची चव जी आहे ना ती थोडीशी बदलते. त्यामुळे बारीक कट केलेलाच कोबी घालायचा. छान खमंग चवीचे कोबीचे धपाटे जे आहेत ना ते बनतात. दोन्ही बाजूने अलटीपलटी करत छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते. त्यासोबत लोणी असो किंवा दही असो खूप छान लागतात. एखादी चटणी, तिळाची, खोबऱ्याची चटणी त्यासोबतही खाल्ली तरी छान लागतं. आणि मुलांना जर डब्यात बनवून दिली तर मुलं कसं भाज्या खात नाहीत ना, हे आवडीने खातात. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.